नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 1 मार्च 2024 रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा जो काही बोर्डाचा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी खूप IMP व्हिडिओ असणार आहे मराठी विषयाची. मराठी विषयामध्ये मी जे काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे 50% पेपर किंवा 80 ते 90% पेपर जसाच्या तसा असणार आहे. सो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, खूप IMP आहे, तो शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी विभाग 1 गद्य. तर बघा तुम्हाला विभाग 1 मध्ये काय असतं रे, उतारा असतो आणि उतारावरती आधारित काही प्रश्न असतात. आता मी तुमच्या पाठ्यपुस्तकातील म्हणजे तुमचं जे काही पुस्तक आहे किंवा बोर्डाचा पेपर असणार आहे 1 मार्चचा मराठीचा, त्या मराठीच्या पेपरमध्ये जसेच्या तसे उतारे येतील असे उतारे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो बरं का. सो तुम्हाला मी जे काही देत आहे त्यामधील तुम्हाला सोडवून बघायचे किती उतारे तुम्हाला जमत आहेत, किती उतार्यांवरील प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. ओके, मी तुम्हाला याचं PDF देणार आहे, परंतु PDF तुम्हाला ॲट द लास्ट मिळेल. व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागेल, तेव्हाच तुम्हाला PDF मिळेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर विभाग 1 आहे गद्य. तर गद्यमध्ये तुम्हाला जे काही उतारे असतात ज्याला तुम्हाला माहिती 16 गुण असतात जवळपास. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विभाग 1 गद्यवरचे जे काही प्रश्न आहेत ते असतात तुमच्या पुस्तकातील एखादा उतारा असतो, एखाद्या धड्यातील उतारा असतो आणि त्यावरती काही प्रश्न असतात. आता मी तुमच्या पाठ्यपुस्तकात जेवढे A to Z धडे आहे त्यांच्यावरती आधारित उत्तरे देणार आहेत, जे की 2024च्या बोर्ड परीक्षेमध्ये येऊ शकता. ओके, आणि त्यावरती काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवता येतात का, आणि ते सोडवता येतात तर किती वेळ लागतोय. जर तुम्हाला ह्या उतार्यावरील प्रश्न सोडवायला डायरेक्टली अर्धा ते 1 तास लागत असेल तर तुमचं बोर्डाचा टाईम मॅनेजमेंट होणार नाही. सो फक्त तुम्ही 15 ते 20 मिनिटाचं डिस्ट्रीब्युशन करा किंवा 10 ते 15 मिनिटाचं डिस्ट्रीब्युशन करा, टाईम मॅनेजमेंट करा, आणि या वेळेमध्ये तुम्हाला हा पेपर किंवा तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत ते सोडवता येतात का. बघा विभाग 1 आहे विद्यार्थी मित्रांनो गद्य, ज्यामध्ये दुसरा धडा आहे बोलतो मराठी. डॉक्टर निलेबा गुंडी हे लेखक आहेत. ओके, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कृती 1. आता 1 अ मध्ये आहे तुम्हाला उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा आहे आणि हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको तुम्हाला मी उत्पत्ता बनवू का. नवरा नको मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून तर शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्यप्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. इथपर्यंतचा हा परिच्छेद आहे. आता तुम्हाला परिच्छेद वाचायचा असेल तर व्हिडिओला हाय क्वालिटीवरती करा. वरती सेटिंगचा ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा, ॲडव्हान्सवरती क्लिक करा, क्वालिटीवरती क्लिक करा आणि 1080 पिक्सलवरती क्लिक करा किंवा जी काय हाय क्वालिटी असेल त्यावरती क्लिक करा. म्हणजे तुम्हाला हा पॅरेग्राफचा स्क्रीनशॉट घ्यायला सोपं जाईल आणि HD क्वालिटीमध्ये तुम्हाला हे दिसेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता यावरती काही प्रश्न आहेत. अ मध्ये आहे तुम्हाला आकलन कृती. बघा उतार्यावरती जे काही प्रश्न असतात ते आकलन कृतीमध्ये असतात. म्हणजे की तुम्हाला उतारा वाचल्यानंतर किती पर्सेंट तुमचं आकलन होतंय, किती टक्के तुमचं आकलन होतंय, तुम्हाला ते वाचल्यानंतर किती पर्सेंट किती टक्के समजतंय, याला आकलन कृती म्हटलं जातं. आणि आकलन कृतीवरती तुमचा पेपर 80% आहे. ओके, सो तुम्हाला उतारा वाचून प्रश्न देता यायला हवी. बघा आता यामध्ये आहे पहिलं हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद. तर जे काही आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे मराठी भाषेची खास शैली. आता खास शैली तुम्हाला लिहायची आहे. बघा महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, काही विद्यार्थी काय करता की फक्त प्रश्न वाचता आणि मग उत्तरामध्ये त्याचं उत्तर शोधायला प्रयत्न करतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, IMP टिप्स सांगतोय. बोर्डाच्या पेपरला गेल्यानंतर तुमच्या आता जेव्हा ती प्रश्नपत्रिका येईल तेव्हा तुम्ही त्याचा उतारा वाचा. सर्वप्रथम उतारा वाचल्यानंतर प्रश्न वाचा आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा उतारा वाचा. म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीने त्याची उत्तरे सापडतील, लवकरात लवकर उत्तरे सापडतील आणि तुमचं वेळेचं नियोजन देखील, टाईम मॅनेजमेंट देखील होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेची खास शैली आता लिहायचं आहे, फक्त तुम्हाला कृती सोडवायची आहेत. ओके, सो तुम्हाला या जो काही परिच्छेद आहे यावरती प्रश्न आहेत ते सोडवता येतात का हे बघायचं आहे, टाईम मॅनेजमेंट करून. ओके, वेळेचं नियोजन करून. बघा सर्व पाठ्यपुस्तकं आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकात जे काही उतारे आहेत ते या PDF मध्ये आहे. सर्व उतारांवरती आधारित प्रश्न एक्सपेक्टेड जे येऊ शकतात 2024च्या बोर्डमध्ये. यामधील कोणती 2 येणार, परंतु तुम्ही सर्व प्रिपेअर करून ठेवा, सर्वांची तयारी करून ठेवा. ओके, दुसरा आकृतीबंध पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो. भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. ओके, भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आवश्यक उपाय काय आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. सर्वप्रथम उतारा वाचा आणि उतारा वाचल्यानंतर याची उत्तरे तुम्हाला लिहिता येतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं सोमतकृती. तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे शब्द अर्थछटा करा. शहाणे शब्दाची अर्थछटा करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर कृती क्रमांक 2 आहे विद्यार्थी मित्रांनो, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकलन कृती आहे, आकृती पूर्ण करा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भाषेमध्ये अनेक शब्द म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो काही पहिला पाठ आहे यामधील 2 परिच्छेद आहे, कोणताही परिच्छेद येऊ शकतो. त्यामुळे जे काही परिच्छेद दिलेले आहेत ते सर्व परिच्छेद तुम्ही प्रिपेअर करून ठेवा, त्याचा तुम्ही अभ्यास करून ठेवा. म्हणजे कोणताही उतारा विचारला गेला की डायरेक्टली तुम्हाला त्याचं उत्तर तोंडी पाठ असलं पाहिजे, ते तुम्हाला डायरेक्टली लिहिता आलं पाहिजे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी गॅरंटी देत नाही, बट मी तुम्हाला 100% गॅरंटी देतोय. ओके, मी तुम्हाला 100% गॅरंटी देतोय की हे जे असणार यामधीलच उतारे किंवा या सेक्शनमधले म्हणजेच तुमचे विभाग 1 मधील मी जे काही PDF प्रोव्हाइड करतोय यामधील उतारे विद्यार्थी मित्रांनो 100% येणार. किती टक्के? 100% गॅरंटी देतोय की 100% यामधीलच उतारे येणार. यामधीलच कोणती 2 उतारे असणार, कोणती 3 उतारे असणार. ओके, सो तुम्ही लक्षात घ्या, यामधीलच 2 उतारे असणार आहे. तर तुम्हाला तुमचे जे काही गुण आहे विभाग 1 मध्ये ते तुमचे कन्फर्म होत आहेत, शुअर होत आहे. ओके, त्यानंतर कृती 3 आहे
ओके, या धड्यावरीलच ती कृती आहे. तर तुम्ही बघा, हा जो काही उतारा आहे तोही प्रिपेअर करून ठेवा. कारण मी तुम्हाला 100% गॅरंटी दिलेली आहे, की या PDF मध्ये जो उतारा असणार आहे त्यामधीलच कोणतेही 2 उतारे येणार आहे. तर तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार असायला हवं, तत्पर असायला हवं. कोणताही उतारा विचारला गेला, की तुम्हाला झटपट उत्तर देता यायला हवं. या गोष्टीसाठी मी तुम्हाला परिपूर्ण प्रिपेअर करत आहे, की कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि यामध्येच असणार आहे. यामध्ये म्हणजे ह्या धड्यातलं नाही बरं का. ह्या जे काही PDF मध्ये आहे उतारे त्यामधील एक असणार आहे. तिसरा आहे आजी कुटुंबाचं आगळं, महेंद्र कदम. ओके. कृती एक दिल्यात हा जो काही धडा आहे यावरती 3 परिच्छेद विचारले गेलेले आहेत. 3 परिच्छेद, 2 ते 3 परिच्छेद दिलेले आहेत. सर्व परिच्छेदांवरती उत्तरे केली गेलेली आहेत. प्रश्न केले गेलेले आहेत. ती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतात का हे बघा. परंतु अधिकाधिक प्रिपेअर व्हा. किती % तुम्हाला उत्तरे देता आहेत सर्वांचा तुम्ही अभ्यास करून ठेवा. कोणताही उतारा उच्चारला गेला की तुम्हाला त्याचं तोंडी उत्तर देता यायला हवं. कृती क्रमांक 4 म्हणजे हा जो काही धडा आहे यामधील 4 कृती घेतलेल्या आहेत. ओके. त्यानंतर 5वा धडा आहे वसंत हृदय चैत्र दुर्गा भागवत. ओके. आता यामधील देखील कृती काय म्हणजे एक परिच्छेद वरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर दुसराही परिच्छेद असू शकेल. ओके. दुसरी म्हणजे कृती 2 दुसराही परिच्छेद आहे. एक धड्यावरनं कमीत कमी 3 ते 4 परिच्छेद तयार करून दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके. यामधील कोणताही येऊ शकतो आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येतं का हे बघा. तुम्ही उतारा वाचा आणि तुम्हाला सोडवता येतं का. आता PDF डाउनलोड करण्यासाठी IMP टिप्स सांगतो. PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती विद्यार्थी मित्रांनो सेट करायचं आहे. त्यानंतर एक छोटीशी कमेंट करायची आहे. कमेंट केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे. कारण व्हिडिओमध्ये जे काही पासवर्ड्स दिसत आहे ना छोटे छोटे, ते सर्व पासवर्ड्स तुम्हाला आम्हाला व्हॉट्सअपला टेक्स्ट करायचे, सेंड करायचे, तेव्हा तुम्हाला हे PDF मिळेल. अदरवाईज तुम्ही जर रूडली बात करत असाल व्हॉट्सअपवरती टेक्स्ट केल्यानंतर, मेसेज केल्यानंतर समोरच्या व्यक्तीसोबत जो कोणी असेल त्यावेळेला ऑनलाईन ॲक्टिव्ह, ओके, त्या व्यक्तीसोबत जर तुम्ही रूडली बात करत असाल, त्याला काही शिवीगाळ करत असाल आणि PDF मागत असाल, तर हे सहन केलं जाणार नाही. तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की कृपया सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ते जे काही व्हेरिफिकेशनला सांगणार आहे, उदाहरणार्थ तुम्ही कोठील आहात, कितवीचे आहात किंवा तुमचं नाव काय, ओके, ह्या 3 गोष्टी. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का, व्हिडिओला लाईक केलं आहे का आणि कमेंट केलेलं आहे का, याचा त्यांना स्क्रीनशॉट सेंड करा. त्यानंतर व्हिडिओमध्ये जे काही कोड दिसलेले आहेत, पासवर्ड वगैरे, ते सर्व पासवर्ड्स त्यांना A to Z पासवर्ड सेंड करा. तुम्हाला PDF 0 सेकंडमध्ये ते सेंड करतील. बट तुम्ही जर तुमचं व्हेरिफिकेशन करण्यामध्येच त्यांच्यासोबत रूडली बोलत असाल किंवा पासवर्ड सेंड करत नसाल किंवा व्हिडिओला बघितलेलं नसेल आणि डायरेक्टली PDF मागत असाल, तर ते PDF सेंड करणार नाही. ओके. 10वं आहे आप्पांचे पत्र, अरविंद जगताप, कृती 1. ओके. तर यामधील जे काही उतारे आहेत विद्यार्थी मित्रांनो, यामधील उतारे देखील पूर्णपणे प्रिपेअर करून ठेवा. कृती क्रमांक 1 म्हणजे एक उतारा आहे. त्यानंतर दुसराही उतारा असेल. ओके. दुसराही उतारा आहे. याच म्हणजे याच धड्यातील कमीत कमी 3 उतारे. ओके. प्रत्येक धड्यातील कमीत कमी 2 ते 3 उतार्यांवरती प्रश्न बनवून दिलेले आहेत आणि याच्या बाहेरील कोणताही उतारा येणार नाही. 101% गॅरंटी देतो. ओके. 101% गॅरंटी देतो की याच्या बाहेरील कोणताही उतारा येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. 100% हाच उतारा असेल जो की पठित उतार्यामधील, हाच म्हणजे जे हा PDF मधीलच उतारा. नाही तर तुम्ही बोलाल की तुम्ही तर बोलले होते की हाच येणार आहे. मी कोणताही स्पेसिफिक धडा सांगत नाही. मी फक्त सांगतोय की या बाहेरील एकही उतारा येणार नाही, या धड्यांमधीलच असणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, होप तुम्हाला सेक्शन 1 बद्दल संपूर्ण काही समजलेलं असेल. सर्व PDF तुम्हाला मिळवायचं असेल तर कोड वगैरे सेंड करा. आणि बघा, हा जो काही विभाग एक आहे, ओके, जो काही उतार्यावरती आधारित प्रश्न आहे, सर्व उतारे तुम्हाला मिळणार आहेत. 13वा धडा आहे कर्ते सुधारक कर्वे. ओके. यांच्यावरती देखील तुम्हाला उतार्या बनवून दिला आहे. ह्या धड्यावरती देखील उतारे आहेत आणि त्यावरती देखील प्रश्न निर्माण करून दिले आहेत. त्याची उत्तरे तुम्हाला शोधता येतात का. ओके. आमच्याकडे आन्सर शीटचं PDF नाही आहे, परंतु तुमचा जर रिस्पॉन्स भेटला त्याचाही आम्ही तुम्हाला PDF प्रोव्हाइड करून देऊ. त्यानंतर 14वा धडा होता काळे केस, त्यावरती तुम्हाला उतारा आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील धडा 17वा धडा आहे सोनाली. ओके. सोनालीवरती काही कृती दिलेल्या आहेत, त्याची प्रश्न तुम्ही सोडा. विद्यार्थी मित्रांनो, सोनाली या धड्यातला प्रश्न जर विचारला गेला तर तुम्हाला त्याची उत्तरे देता यायला हवी. सोनाली, मोनाली काहीतरी आहे ना, 3 नाव सिमिलर दिसतात त्यामध्ये. रुपाली. ओके. सोनाली आहे, रुपाली आहे. ओके. आणि अजून एक कोणची तरी मोनाली वगैरे आहे, तर त्यामध्ये कन्फ्युजन खूप काही आहे. सो तुम्ही या धड्यावरती पूर्णपणे प्रिपेअर राहा. ओके. हा जर धडा विचारला गेला तर याची उत्तरे देता यायला हवी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 18वा जो की आहे निर्णय. या धड्यावरती जरी तुम्हाला प्रश्न विचारली गेलेली किंवा उतारा दिला गेला तर त्यावरती तुम्ही पूर्णपणे तयार असायला हवं. तुमचे सर्व धड्यांचे उत्तरे तोंडी पाठ असायला हवी. म्हणजे तुम्हाला परिच्छेद वाचण्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा खूप वेळ जातो, तर तुम्हाला डायरेक्टली परिच्छेद वाचण्याची गरजच नाही, कारण मी तुम्हाला PDF ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे. ओके. तुम्ही फक्त काय करा, सर्व विश्वची व्हावी सुखी, आता हा धडा आहे 20 नंबरचा, यावरती देखील कृती दिलेल्या आहेत. तुम्ही सर्व कृतींची उत्तरे डायरेक्टली पाठ करून ठेवा. ओके. 1 डे बिफोर जरी पाठ करत असाल ना विद्यार्थी मित्रांनो, तरी हे तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचं आहे. ओके. आता बघा, विषय आहे
आहे मराठी, यामध्ये आता दुसरा आहे तुमचा अपठित गद्य. अपठित गद्यावरती जे काही प्रश्न असतात, आता यामध्ये अपठित गद्यावरती भरपूर काही उतारे दिले आहेत आणि भरपूर त्यावरती प्रश्न दिले आहेत. बट आता आपण सर सर एवढे अपठित उतारे करायचे का? बघा, आता एवढी अपठित उतारे करण्याची गरज नाही. यामध्ये एक IMP सांगतो तुम्हाला मी. ओके, IMP सांगत आहे, मोस्ट IMP मी तुम्हाला यामध्ये सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, यामध्ये काय करायचं असतं, हा जो काही तुम्हाला अपठित उतारा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, यामधील कोणतेही 3 अपठित उतारे तुम्ही प्रिपेअर करून जा, कोणतेही 3, आणि 100% तुम्हाला तो जो काही अपठित उतारा असेल त्याची उत्तर देण्याची तुम्हाला सवय लागेल किंवा तुम्हाला लगेच कळेल कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. ओके, सो तुम्ही अपठित उतारामध्ये ना फक्त यामधील 2 अपठित उतारे करून जा. ओके, याची उत्तरे तुम्ही देऊन बघा, टाईम लावून तुम्हाला लगेच सोपा पेपर वाटायला लागेल. विषय आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी विभाग 2. आता बघा विभाग 2 मध्ये तुम्हाला पद्य म्हणजे आता कवितेवरती काही आधारित प्रश्न असणार आहे. चौथा आहे जो की उत्तम लक्षण, संत काव्य, संत रामदास कृती एक दिलेली आहे, आता कविता दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, श्रोती व्हावे सावधान, आता सांगते उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून, सर्वज्ञपणाची वाटले पुसल्यास जाऊ नये, फळ ओळखल्या विना खाऊ नये. इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही जी काही कविता दिली आहे बघू शकता आणि त्यावरती काही प्रश्न विचारले गेले आहेत. आता कवितेवरती आधारित प्रश्न असतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट असतं. कवितेवरती आधारित प्रश्नांना अनेक विद्यार्थ्यांना गुण प्राप्त होत नाही, मार्क्स मिळत नाही. काय रिझन असावं? याचं खूप सोपंसं रिझन असतं की आम्हाला कवितांचा भावार्थ कळत नाही. हे कविता थोड्याशा कन्फ्युजिंग आहे, म्हणजे जे संस्कृत वगैरेचे शब्द आहेत आणि यांचं आम्हाला ज्ञान होत नाही किंवा हे आम्हाला कळत नाही, यांचं आम्हाला आकलन होत नाही. सो तुम्ही काय करा, आत्ता हे जे काही मी IMP सांगत आहे त्यावरती प्रिपेअर राहा, म्हणजे तुम्हाला जर विचारला गेला की तुम्हाला लगेच त्याचं उत्तर द्यायला येईल. दुसरं आहे, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, कोष्टक पूर्ण करा. कोणतेही कार्य करताना घ्यावं याची काळजी. कोणतेही कार्य करताना जी काही काळजी घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो ती तुम्हाला इथे लिहायची आहे. 2 काळज्या तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके, पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे तुम्हाला खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. आता गोष्टी याबद्दल विद्यार्थी मित्रांनो, सुख मानू नये, आळसा सुख मानू नये, परिपीडा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सत्य मार्ग सांडू नये. त्यानंतर सभेतील वर्तन, म्हणजे तुम्हाला याचे फक्त काय आहे, कोणची दक्षता घ्यायची आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. परंतु तुम्ही तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जेव्हाही जाता, तुम्हाला जे काही प्रश्न असतात लाईक सोमतचे वगैरे असतात, पहिल्या याच्यामध्ये म्हणजे विभाग 1 मध्ये सोमतचे अनेक प्रश्न असतात. सो सोमतचे सर्व प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत, अटेम्प्ट करायचे आहे. सोमतमध्ये काय असतं, तुमचं मत विचारलं गेलं असतं, स्वतःचं मत विचारलं गेलं असतं. तर तुम्ही तुमचे स्वतःचे विचार मांडा 2 लाईनमध्ये, 3 लाईनमध्ये, 4 लाईनमध्ये. स्वतःला जे काही वाटतंय तिथे तुम्ही भारताचं संविधानही लिहिलं तरी तुम्हाला तिथे गुण मिळतात म्हणजे मिळतात. तिसरा आहे खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. सत्य मार्ग सांडू नये, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अनेक वेळा आपण काय करतो, सत्य जो काही खरा व्यक्ती असतो त्याची बाजू घेत नाही आणि खोट्याची बाजू घेतो, कारण तो आपला मित्र आहे. त्याची चूक जरी असेल तर आपण बोलतो की खोटं बोलूयात पण रेटून बोलूयात अशा पद्धतीने. सो त्यामुळे तुम्ही सत्यमार्ग सोडू नका, नेहमी सत्याचा साथ द्या असं इथे आपल्याला संत रामदास सांगतायत. ओके, सो असत्यासोबत जाऊ नये किंवा असत्याचा मार्ग घेऊ नये आणि कदा अभिमान बाळगू नये की त्या गोष्टीचा आपण जिंकलो तरी, असत्याच्या मार्गाने आपण जरी जिंकलो तरी आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान वाटू देऊ नये. त्यानंतर चौथा आहे खालील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. विचार सौंदर्य स्पष्ट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संघ खंडू नये, अंतर्यामी. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणते एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जो काही प्रश्न आहे हा तुम्हाला 4 गुणांसाठी असतो आणि 100% असतो. त्यामुळे यामध्ये ना तुम्हाला भरतवाक्य असेल, उत्तम लक्ष असेल, वस्तू कविता असेल, ज्या काही कविता आहेत तुमच्या त्यावरती तुम्हाला रसग्रहण असतं. तर तुम्हाला रसग्रहण ह्या कृती सोडवायच्या आहेत, जसं की भरतवाक्य झालं, उत्तम लक्ष. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्रीचे नाव, म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातील जेवढ्याही कविता आहेत त्या सर्व कवींचे नावं तुम्ही पाठ करून ठेवा. हा 1 मार्काला प्रश्न 100% विचारला जातो. त्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, कवितेतून कोणता संदेश मिळतो, भरतवाक्य झालं, किंवा उत्तम लक्षण, कवितेतून काय संदेश मिळतो हे लिहायचं असतं. त्यानंतर तिसरा आहे कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसरा ए आहे खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. आता रसग्रहण असतं 4 गुणांसाठी. जे काही काव्यपंक्ती दिलेल्या आहेत त्यांचं रसग्रहण तुम्हाला करायचं असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, छान पद्धतीने तुम्ही रसग्रहण करायला शिकून घ्या. रसग्रहणमध्ये जसं की विचार सौंदर्य, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य हे सर्व तुम्हाला मांडावं लागतं. अपकमिंग व्हिडिओमध्ये आम्ही प्रयत्न करू तुम्हाला सर्व कवितांचं रसग्रहण प्रोव्हाइड करण्याची, PDF प्रोव्हाइड करण्याचं. 6वा आहे वस्तू कविता द बा धामनस्कर. ओके, ही पाठ करून ठेवा. कवितांचे कवित्री लेखक जे काय पाठ करून ठेवा. कृती क्रमांक 1 आता कविता दिलेली आहे खाली तुम्हाला वस्तू. ओके, वस्तू आणि त्यावरती प्रश्न आहे आकृतीबंध पूर्ण करा. वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी, कोणत्या गोष्टी नसतात ते लिहायचं आहे. त्यानंतर मानव व वस्तू यांच्यातील समान भावना, मानव वस्तू. ओके, समान भावना लिहायची आहे. मानव वस्तू, मानवाची एक समान भावना लिहा आणि वस्तूची समान, म्हणजे दोन्हीच्याही समान भावना जे काय आहे ते लिहायचं आहे.
तर कविता थोडक्यात वाचतो, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. तर इथून तर विद्यार्थी मित्रांनो शब्दात ठेवावा इथपर्यंतची ही कविता आहे. आणि त्यावरती आता तिसरा प्रश्न, कवितेतील 2 ओळींचा सरळ सरळ अर्थ लिहा. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. त्यानंतर काव्यसौंदर्य लिहा. काव्यसौंदर्य लिहायचं आहे. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. IMP क्वेश्चन आहे. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. तुमचा दृष्टिकोन सांगायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कोणते एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. पहिला आहे उत्तम लक्षण भरतवाक्य. ओके, उत्तम लक्षण भरतवाक्य दिलं आहे. प्रस्तुत कवितेच्या कवयित्रीचे नाव, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. ओके, कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. त्यानंतर प्रश्न 2 रसग्रहण. पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. रसग्रहण करायचे आहे. कृती क्रमांक 2, आता या कवितेवरतीच म्हणजे जी काही कविता आहे वस्तू यावरतीच हीच कविता दिली आहे आणि त्यावरती वेगळे प्रश्न विचारले गेले आहेत. तुम्ही सर्व कवितेवरील हे जे काही प्रश्न आहेत सर्वच्या सर्व A to Z प्रिपेअर करून ठेवा. कोणतंही विचारलं गेलं तर उत्तर देता यायला हवं, कारण तुम्हाला 1 डे बिफोर, 1 hour बिफोर, 3 days बिफोर, 5 days बिफोर, 10 days बिफोर तुम्हाला PDF प्रोव्हाइड करत आहोत. ओके, 9 आहे आश्वासक चित्र, ज्यामध्ये कविता आहे निरिजा. ओके, कृती क्रमांक 1, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम कविता वाचून घ्या. कवितेवरती आधारित प्रश्न. पहिला प्रश्न आहे आकृती बंद पूर्ण करा. मुलगी भातुकलीच्या खेळामध्ये करत असणारी कामे 2 कामे लिहायची आहेत. उत्तरे लिहा. मुलगी खेळत असलेले ठिकाण, कवयित्री जिथून पाहते ती जागा, कवयित्री जिथून पाहत आहे ती जागा तुम्हाला सांगायची आहे. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढे आहे तुम्हाला पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावलेले बाहुली आणि चेंडू जोडीने. चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील काव्यपंक्तीतून व्यक्त झालेले विचार तुमच्या शब्दांत लिहा. हळूहळू शिकेल तोही आपलं कसबं दाखवतानाचं घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. ओके, त्यानंतर दुसरा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. आश्वासक चित्र आहे आणि खोद आणखी थोडेसे आहे. ओके, सर्व प्रश्न यामधील A to Z प्रश्न जे काही तुमचा विभाग 2 आहे ना, यामधील कवितेसंबंधित कृती यावरती सर्व प्रश्न आहेत जे की या PDF मध्ये आहे. सर्व प्रिपेअर करून ठेवा, सर्व सोडवून ठेवा, सर्व पाठ करून ठेवा. या बाहेरचं काही येणार नाही, कारण आम्ही तुम्हाला गॅरंटी देत आहोत या पहिल्या 2 सेक्शनमध्ये. ओके, की पहिल्या 2 सेक्शनमध्ये हेच येणार आहे किंवा हाच प्रश्न येऊ शकतो असं नाही, बट हेच येणार आहे. ओके, 100%. त्यानंतर 6 आहे भरतवाक्य कविता आणि कवी आहेत मोरोपंत. कृती क्रमांक 1 दिला आहे. कवितेवरती काही प्रश्न दिले आहेत. सर्व प्रश्न तुम्ही सोडवा, म्हणजे सोडवा 100%. तुम्ही यामधील जेवढे प्रश्न करणार ना तेवढा तुम्हाला पेपर सोपा जाणार. ओके, म्हणजे तुम्हाला 100% गॅरंटी हमी देतो आहे आम्ही की जितका % तुमचा अभ्यास असेल या PDF वरती, जेवढे तुम्ही आज पहिल्या 2 सेक्शनमध्ये म्हणजे पहिल्या या 2 विभागामधले क्वेश्चन सॉल्व्ह करताय, प्रश्न सोडवतायत, म्हणजे तेवढा तुम्हाला पेपर हा सोपा वाटेल. म्हणजे वाटेल विद्यार्थी मित्रांनो, इतका सोपा पेपर असणार आहे ना तुम्हाला, जर तुम्ही या PDFची पूर्णपणे तयारी करत आहात तर. PDFसाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही कोड दिसलेले आहेत व्हॉट्सअपवरती, ते कोड फक्त आम्हाला टेक्स्ट करायचे आहे. तुम्हाला सर्व PDF आम्ही देऊ. त्यानंतर काव्यसौंदर्य 2 खालील मुद्द्यांच्या आधारे कोणते एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. खोद आणखी थोडेसे. दुसरा आहे आकाशी झेप घेरे. आकाशी झेप घेरे ही कविता आहे. त्यानंतर पुढे जाऊया. खोद आणखी थोडेसे कविता असावरी काकडे. कवी आहेत असावरी काकडे. या कवितेवरती आता काही प्रश्न दिले आहेत, ते प्रश्न तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सोडवायचे आहेत. खोद आणखी थोडेसे. खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी कोटी नसतात नाणी, घट्ट मिटू नये ओठ, गाणे असतात गमनी, आंतरजन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. इथून तर विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत कविता आहे. कविता वाचा आणि त्यावरती जी काही प्रश्न दिले आहेत ते A to Z क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके, विभाग 2 मध्ये आपली सर्व काही IMP संपलेले आहेत. IMP म्हणजे सर्व PDF सॉल्व्ह करायचं आहे. सर्व आपल्याला एक कवितेचं घेणं अशक्य आहे, कारण सर्व व्हिडिओ खूप लॉंग होईल. त्यामुळे आपण व्हिडिओला शॉर्टकट बनवण्यासाठी पुढील सेक्शनवरती जात आहोत, पुढील विभागावरती जात आहोत. बट मी तुम्हाला एक मोस्ट IMP सांगतो. सर्व क्वेश्चन्स विभाग 2 मधील तुमच्या पद्यवरती कवितेवरती जे काही क्वेश्चन्स आहेत सर्वच्या सर्व क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. सर्व क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करा. त्यानंतर असतं विभाग 3 स्थूल वाचन. आता स्थूल वाचनामध्ये या PDF मध्ये जेही स्थूल वाचनाचे क्वेश्चन्स दिलेले आहेत A to Z पाठ करून ठेवा, तोंडी पाठ करून ठेवा. ओके, जर तुम्ही पाठ केले तर 100% या बाहेरचं काही येणार नाही. बालसाहित्यिका गिरजाकीर स्थूल वाचन, विभाग 3 स्थूल वाचन, कृती क्रमांक 1. आता हे जे काही प्रश्न दिले आहेत, ओके, गिरजाकीर यांचे एडबंबू डब्बू या बाल कादंबरीचे कथानक थोडक्यात सांगून त्यातील गंमत सांगा. ओके, हे पाठ करून ठेवा. हा प्रश्न विचारला गेला की 3 गुणांना असतो. तुम्हाला मधुशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा. त्यानंतर तिसरा, तुमच्या आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल ते तुमच्या शब्दांत लिहा. सर्व जे काही प्रश्न दिले आहेत त्यामध्ये जसं की दुसरा आहे टिपाल्या बालनाटिका साहित्यकृतीचा आस्वाद घेताना विचारात घ्यावयाचे मुद्दे. त्यानंतर गिरजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश. कृती क्रमांक 3 खालील शब्दांत एडबंबू डब्बू. ओके, सर्व जे काही दिले आहेत ना यामध्ये मणक्या पेरेन लागा, विरा राठोड यांचं दिलं आहे. खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा. बीचे झाड होणे, माणसाचे माणूसपण जागे होणे,
होणे. ओके, हे सर्व प्रश्न जे काही दिलेले आहे त्या विभाग 3मध्ये या PDF मध्ये ए टू झेड प्रिपेअर करून ठेवा. त्यानंतर वीरांगना स्थूलवाचनवरती दिलं आहे, स्वाती महाडिक यांच्यावरती आधारित काही प्रश्न दिले आहेत, त्यांची सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्ही फक्त ए टू झेड जे काही आहे यामध्ये ते सर्व पाठ करून ठेवा. असं नाही की हाच करा तोच करा. तुम्हाला कोणताही विचारला गेला तर तुम्हाला लिहिता यायला हवं. रेखा मिस्टर, आता रेखा मिस्टरवरती दिले आहेत. सब इन्स्पेक्टर रेखा मिस्टरांवरती काही प्रश्न दिले आहेत ते करा. त्यानंतर शेवट व्युत्पत्ती कोश असतो स्थूल वाचनामध्ये तुम्हाला विभाग 3 स्थूल वाचन कृती एक टिपा लिहा. व्युत्पत्ती कोशाचे कार्य, व्युत्पत्ती कोशाची निर्मिती, व्युत्पत्ती कोश आणि कृती क्रमांक 2 मध्ये आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. व्युत्पत्ती कोशाची 4 कार्य थोडक्यात सांगा. व्युत्पत्ती कोश पाहण्यासाठीची पद्धत उदाहरणांसहित सांगा. पुढील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा. एका वाक्यात उत्तरांसाठी कृती, निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य. विभाग 4 आहे विद्यार्थी मित्रांनो भाषा अभ्यास. आता भाषा अभ्यास व्याकरण कृती असतं. अनेक विद्यार्थ्यांना ह्या सोडवता येत नाही. व्याकरण घटकांवर आधारित कृती जसे की समास झालं, समासिक शब्द किंवा वाक्यप्रचार असेल, द्विगु समास वगैरे. तर तुम्ही या PDF मध्ये जे काही क्वेश्चन्स दिले आहेत सर्वच्या सर्व ए टू झेड PDF मोस्ट इम्पॉर्टंट आहे रे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला PDF डाउनलोड करण्यासाठी सर्व कोड WhatsAppला सेंड करा, स्क्रीनशॉट सेंड करा. तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला आहे, चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे, कमेंट केलेलं आहे आणि सोबतच तुमचं नाव, तुमचा वर्ग आणि तुम्ही कुठून आहात हे तुम्ही सेंड करा. तुम्हाला 1 मिनिटात PDF सेंड होईल. तिथे ऑटो PDF रिसीव्ह होईल. आम्ही सर्व ऑटोवरती सेंड केले आहे. आम्हाला 1 मिनिट तुम्ही ऑटो कोड टाकला, तुमचा नंबर टाकला आणि तुमचं नाव, तुम्ही कुठून आहात वगैरे, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे टाकला, सर्व व्हेरिफिकेशन केलं की तुम्हाला लगेच PDF सेंड केलं जातं. सो माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना, तुम्ही हे सर्व करा. ओके, आणि या PDF जेही प्रश्न दिले आहेत खूप सारे प्रश्न आहेत, त्यापैकी सर्व प्रश्न सोडून बघा. जेवढं तुम्ही या PDF फोकस करणार, यामधील जेवढं तुम्ही सॉल्व करणार तेच तुम्हाला असेल, या बाहेरचं काही नसेल. ओके, विभाग 3 मधील सर्व काही इथे इम्पॉर्टंटच आहे. जसे की बघा खाली शब्दांना विरुद्धार्थी शब्द, अवरोह, नापिक, नापिकला असेल सुपीक, अनिवार्य, निवार्य. त्यानंतर आहे बिकट, बिकटला जे काही असेल ते लिहा. दुमत, दुमत, स्वमत, एकमत जे काही असेल. ज्ञानी, ज्ञानीच्या विरुद्धार्थी. सुबोध, सुबोधच्या विरुद्धार्थी. अल्पायुष्य, अल्पायुषीच्या विरुद्धार्थी दीर्घायुष्य. किंवा असं तुम्हाला लिहायचं. सूर्योदय, सूर्यास्त. आधुनिक, आधुनिक आणि काय असतं आधुनिकला विरुद्धार्थी शब्द काय आहे ते लिहायचं. ओके, विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द लिहायचे आहेत. वचन बदलायचे आहेत. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे, म्हणजे एक शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. ज्याला मरण नाही असा अमर, केलेले उपकार जाणणारा, परोपकारी, जो काही असेल ते. शब्दसमूहासाठी एक शब्द लिहिणे असेल. ही सर्व कृती तुम्ही सोडून ठेवा. दुसऱ्यावर अवलंबून असलेला काय म्हणतात त्याला, दुसऱ्यावर अवलंबून असणारा, ते कमेंटमध्ये सांगा. केलेले उपकार न जाणणारा, लिहिता वाचता येणारा, सुशिक्षित. खाली शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे, काय म्हणतात त्याला, आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे. ओके, असे प्रश्न विचारले जातात. कमेंट सेक्शनमध्ये सांगा. डोळ्यासमोर नाव आहे बट मला आठवत नाही येते. त्यानंतर आहे खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. ओके, जसे की धरणी माता, धरणी व माता हे शब्द ओळखून. त्यानंतर आहे सर्व, सदा, सर्व काळ. त्यानंतर मुख समाज, गगन भरारी, महानगरपालिका. त्यानंतर आहे विनायक. त्यानंतर पुढे आहे लेखन नियमांनुसार लेखन. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लेखन नियमानुसार लेखनमध्ये तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा असतो. जसं की तुम्हाला बघा निर्जीव शब्द दिला, त्यामध्ये जो काही अचूक शब्द आहे म्हणजे जो काही बरोबर शब्द आहे तो ओळखून लिहायचा असतो. त्यानंतर अंतर्मुख आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सामूहिक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो समीक्षा आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्थिमित. त्यानंतर आहे सामाजिक. अचूक शब्द ओळखून लिहायचे आहेत तुम्हाला. ओके, जे काही दिले आहेत सर्व सोडवून बघा, तुमचं आकलन तुम्हाला लगेच कळेल. ओके, हे बघा असे शब्द तुम्हाला जास्त विचारले जातात. हार्दिक, दीपावली, आशीर्वाद. ओके, त्यानंतर मैत्रीण, निर्णय, शैक्षणिक, अभिनंदन. हे सर्व शब्द तुमच्यासाठी अगदी 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 आहेत, अगदी महत्त्वाचे आहेत. सो तुम्हाला जेवढे सोडवता येणार तेवढे तुम्हाला तुमचं आकलन कळेल, तुमचा IQ कळेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो वाक्य व लेखन नियमांनुसार अचूक लिहा. खालील वाक्यांतील लेखन नियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करावं. वाक्य पुन्हा लिहा. ती पाटी काळी कुळकुळीत झाली. जसं की काळी हा शब्द चुकीचा आहे. ओके, त्यानंतर कुळकुळीत हा शब्द बरोबर आहे का बघा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मुटकं टाकून पाणी उडवायची शर्यत लागायची. जे काही अचूक शब्द आहेत ते तुम्हाला दुरुस्त करून चुकीचे शब्द दुरुस्त करायचे आणि वाक्य पुन्हा लिहायचं. ओके, सर्व वाक्य तुम्ही यापैकी 10-12 वाक्य तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि जेवढा वेळ तुम्ही या PDF ला देणार ना 100% तेवढा पेपर सोपा जाणार. दॅट द लास्ट पेपरला जाऊन आल्यानंतर सांगा या PDF मधील सर्व काही आलेलं होतं की नाही, किंवा यामधील किती उतारे आले, किती प्रश्न आले, किती कविता आल्यात, हे सर्व तुम्ही आम्हाला नंतर कमेंटमध्ये सांगा. विरामचिन्ह विद्यार्थी मित्रांनो विरामचिन्ह घालायचे असतात, विरामचिन्ह ओळखायचे असतात, योग्य विरामचिन्ह वापरायचे असतात. त्यानंतर विरामचिन्हांचे नाव ओळखून लिहायचे असतात. जसं की विद्यार्थी मित्रांनो याला पूर्णविराम म्हणतात, याला स्वल्पविराम म्हणतात. नाहीतर याला तुम्ही फुल स्टॉप लिहा आणि याला तुम्ही कोमा लिहा. ओके, तर तुम्हाला असं काही लिहायचं नाही. मराठी भाषेचा पेपर आहे तर मराठीमध्ये याला पूर्णविराम आणि याला स्वल्पविराम हे लिहायचं आहे. त्यानंतर पुढे प्रश्नचिन्ह आहे, बाकीचे मला नाही माहिती. त्यानंतर हे उद्गारवाचक चिन्ह जे काय आहेत ते तुम्हाला ओळखून लिहायचे आहेत. त्यानंतर पारिभाषिक शब्द जसे की ॲक्शन, ॲक्शन म्हणजे कृती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लेटर हेड,
लेटर हेड. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो एजंट, त्यानंतर आहे सेन्सस, त्यानंतर अकॅडमिक क्वालिफिकेशन, लिरिक आहे, त्यानंतर ॲफिडेविट आहे, सर्टिफिकेट आहे, ड्रामा आहे, एक्झिबिशन आहे, फीडबॅक आहे, सुपरवायझर आहे, बुक स्टॉल आहे, ॲप्लिकेशन फॉर्म आहे, डॉक्युमेंटरी आहे, बायोडाटा आहे, टॅक्स, इंडेक्स, हॉनरेबल, वर्कशॉप. ओके, सर्वच्या सर्व जे काही पारिभाषिक शब्द आहे ते मराठीमध्ये लिहायचे असतात. ओके, कॉम्प्युटर, इव्हेंट, सण उत्सव जे काही असेल ते सर्व तुम्ही सॉल्व करून बघा. त्यानंतर विभाग 5 सर्वांचा आवडता लाडका सेक्शन असतो विभाग 5, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 खालील कृती सोडवा. आता तुम्हाला यामध्ये पत्रलेखन असतं बघा. IMP टिप सांगतो की तुम्ही या सेक्शनला कमीत कमी 1 ते 1.5 तास द्यायला हवा. ओके, 1 ते 1.5 तास, कारण यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेखनासाठी खूप काही असतं, विद्यार्थ्यांचं टाईम मॅनेजमेंट होत नाही. सो 1 तास तुम्ही द्यायलाच हवा. 100% 1 तास द्या आणि तुम्हाला खूप सोपा असा पेपर, तुमचा पूर्ण पेपर झाला पाहिजे. सुवर्णसंधी, 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 पत्रलेखन, खाली निवेदन वाचा व कृती सोडवा. सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, अक्षर पुस्तकालय, राजापेठ, अमरावती, उपयोजित मराठी भाषा संवर्धन, पंधरवाडा अंतर्गत सुलेख कार्यशाळा. ओके, सर्व काही माहिती दिली आणि आता तुम्हाला आहे विद्यार्थिनी प्रतिनिधी या नात्याने किंवा सुलेखन कार्यशाळेत तुमच्या वर्गमैत्रीण विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे त्याबद्दल तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. शाळेतील वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी शाळेतील आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा. दोन्हीपैकी कोणते एक पत्र लिहा, तुम्हाला परिपूर्ण मार्क मिळतील. तुम्ही आता यामध्ये तुम्हाला अनेक पत्रलेखन दिले आहे, यामध्ये कोणतेही 3 पत्रलेखन करा. ओके, कोणतेही 3 करा, पेपर अगदी सोपासा वाटेल. पण पत्रलेखनमध्ये मी तुम्हाला एक IMP सांगतो, अशा चुका करू नका. तुम्ही जी काही IMP सांगत आहे लक्षात ठेवा. पत्रलेखनमध्ये तुम्हाला जो काही पत्राचा पत्ता असतो, ओके, पत्राचा जो काही पत्ता असतो तो जो तिथे दिलेला असेल त्यामध्ये जो काही पत्ता दिलेला आहे तोच पत्ता लिहायचा आहे. स्वतःचा पत्ता टाकायचा नाही, अथवा अदरवाईज बोर्डाचा पेपर तुमचा चेक केला जाणार नाही. तुम्हाला मराठी विषयामध्ये किंवा इंग्रजी विषयामध्ये, हिंदी विषयामध्ये नापास केलं जाईल. ओके, सो तुम्ही तुमचा पत्ता टाकायचा नाही. जो काही त्यामध्ये पत्ता मेन्शन केलेला आहे त्या या लेटरमध्ये किंवा या ॲडव्हर्टाईजमध्ये तोच पत्ता तुम्हाला टाकायचा आहे, जो पत्ता तुम्हाला टाकायला सांगितला गेलेला आहे. त्यानंतर मोस्ट IMP तुमचा पिनकोड, जो काही पिनकोड असेल ना तो पिनकोड तुम्हाला टाकायचा नाही. जो काही पिनकोड असेल तो पिनकोड टाकायचा नाही, XYZ. ओके, त्यानंतर जर ईमेल टाकत असाल तर xyz@gmail.com. त्यानंतर जी काही तारीख बोर्डाच्या त्या दिवसाच्या पेपरची असेल किंवा ती मेन्शन केलेली तारीख असेल तीच तारीख तुम्हाला तिथे मेन्शन करायची आहे. त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो, हे जर करू शकत नसाल, पत्रलेखन करू शकत नसाल तर त्याला और असतं सारांश लेखन. बघा, मी तुम्हाला मोस्टली सजेस्ट करेल की पत्रलेखनच करा. पत्रलेखनाला परिपूर्ण मार्क मिळतात, सारांश लेखनाला एवढे मार्क मिळत नाही. पण जर तुमच्याकडे वेळच नसेल, तुमचा वरतीच खूप टाईमपास होऊन गेलेला आहे, सो तुम्हाला सारांश लेखनच लिहावं लागेल. सारांश लेखनच लिहा. जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचं असेल, पुढे जायचं असेल तर सारांश लेखन द्या. फक्त वेळेचं नियोजन बघा. त्यानंतर असतं जाहिरात लेखन. प्रश्न 5 खालील कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन, पुढील विषयावर जाहिरात लेखन करा. पुढील विषय दिलेले आहेत, जाहिरात लेखन करायचे आहे. शब्दावरून जाहिरात लेखन, पुढील दिलेल्या शब्दाच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. ताजा भाजीपाला, सेंद्रिय पद्धतीचा वापर, सर्व प्रकारची फळे उपलब्ध, घरपोच सोय, ऑनलाईन बिल देण्याची सोय, ग्राहकांचे समाधान. मध्ये पुढील विषयावर आकर्षक जाहिरात लेखन करा. ज्ञानश्री दूध डेअरी व ड्रायफ्रूट विक्रेते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील दिलेल्या विषयावर आकर्षक जाहिराती, यामधील कोणते 2 विषयावरती आकर्षक जाहिरात लेखन करा. परंतु जाहिरात लेखन एकदम भारी करा, अट्रॅक्टिव्ह करा, जेणेकरीत परिपूर्ण मार्क आपल्याला जो कोणी सुपरवायझर असेल, जो कोणी पेपर तपासणार असेल त्याने द्यायलाच हवे. त्याला काय, त्याच्या बापाला सुद्धा द्यायला लागले पाहिजेत. असं तुम्ही जाहिरात लेखन करा खूप सुशिक्षित पद्धतीने. पुढे दिलेल्या जाहिरातीची खालील कृती सोडवा. आता जाहिरात दिली आहे, त्यावरती काही प्रश्न दिले आहेत, ती सर्व जाहिरातीवरील प्रश्न सोडवायचे आहेत. जसं की नाटकीचे आयोजन करणारी संस्था कोणती, नाटकाचे आयोजन कोणत्या सभागृहात केले आहे, नाटक कोणत्या तारखेला आयोजित केले आहे, सशाचे घर नाटकाचे लेखक कोण आहेत, हे रंगजीवनाचे या नाटकाचे नेपथ्य कोणी केले आहे. त्यानंतर यामध्ये पुढील दिलेल्या जाहिरातीचे आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा. जाहिरात दिली आहे त्याचे आकर्षक स्वरूप म्हणजे थोडी डिझाईन वगैरे काढा, डेट वगैरे व्यवस्थित टाका, सर्व काही करून तुम्ही पुन्हा लिहा. त्यानंतर बातमी लेखन असतं, ज्यामध्ये तुम्हाला विषय वगैरे असतो, पण बातमी लेखन करताना बातमीचं शीर्षक द्या, त्यानंतर त्याची दिनांक वगैरे सर्व काही द्या. ओके, तेव्हा बातमी लेखन प्रॉपर वाटेल. बातमी लेखन देखील खूप छान पद्धतीने करा, तुम्हाला परिपूर्ण गुण इथे मिळतील. बातमी लेखनासाठी अनेक विषय दिले आहेत, त्यापैकी कोणते 2 विषयावरती बातमी लेखन करून बघा. त्यानंतर कथालेखन असतं. काही वेळेला तुम्हाला मुद्दे दिले असतात त्यावरती कथालेखन असतं, काही वेळेला शेवटची लाईन दिली असते त्यावरती कथालेखन करायची असते समजून, किंवा काही वेळेला फक्त पहिली लाईन असते त्यावरती कथालेखन करायचं असतं. आता प्रश्न 5 खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. आता मुद्दे दिले आहेत, त्या मुद्द्यांवरती आधारित विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कथालेखन करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 5 खालील कथालेखन करा. आता तुम्हाला कथालेखन करायचे आहे, मुद्दे वगैरे दिले आहेत, ह्या सर्व मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा. परंतु यामध्ये 5 मुद्द्यांच्या आधारे कथालेखन जर करू शकत नसेल, फक्त विचार करा, इमॅजिन करा, कथा मांडता येते का. कथालेखनामध्ये फक्त कथा घडलेली असेल अशीच कथा शोधू नका, तुमच्या मनाने कथा बनवली तरी तुम्हाला गुण मिळतात. खालील कथेचा उत्तरार्ध लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला म्हटलो ना, सुरुवात दिलेली असेल, शेवटपर्यंत तुम्हाला ती पुरवायची, मध्य वगैरे सर्व काही मध्यवर्ती कल्पना वगैरे तुम्ही करायची. आता सुरुवात दिली आहे, पूर्ण तुम्ही करा. ओके, त्यानंतर खाली शीर्षकावरून कथालेखन करा. एकीचे बळ, एकी
ऐकावे जनाचे करावे मनाचे कष्टाची गोड फळं प्रामाणिकपणाचे फळं बुद्धी आणि ताकदीचा मेळ पळसाला पाणी तीनच कोल्ह्याला द्राक्ष आंबट अति तिथे माती प्रयत्न वाळूचे कण रगडती तेलही गळे. ओके, प्रयत्न आणि वाळूचे कण रगडता तेलही गळे. विज्ञानाची कास धरा पर्यावरणाचं रक्षण काळाची गरज. ओके, या विषयावरती काय करायचं आहे, शीर्षकाचं वापरून कथाचे लेखन करायचं आहे. या विषयांवरती कथा लेखन करा. त्यानंतर निबंध लेखन. ओके, हा शेवटचा प्रश्न असतो निबंध लेखन, ज्यामध्ये तुम्हाला वैचारिक लेखन वगैरे असतं. आता मध्ये आहे खालील लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडवा. कोणती एक कृती सोडवायची असते. पहिल्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वैचारिक लेखन. आता वैचारिक लेखन दिलेलं आहे, ज्यामध्ये आहे शांत व निरामय जीवन. चला खेड्याकडे. ओके, चला खेड्याकडे. शांत व निरामय जीवन, शुद्ध वातावरण, प्रेमळ व आनंदी लोकजीवन, निवांतपण, शाश्वत शेती, रोजगाराच्या नवीन संधी. चला खेड्याकडे. ओके, आता बघा यावरती वैचारिक लेखन करा. त्यानंतर करोना संकट यावरती वैचारिक लेखन करा. पण यासाठी जर तुम्हाला 8 गुण आहेत ना, जस्ट मी चेक करतो. ओके, 8 गुण आहेत, पण तुमचं 16 ते 20-25 लाईनमध्ये याचं उत्तर यायला हवं. खूप छान पद्धतीने करा. भाषेचे महत्त्व यावरती तुम्ही वैचारिक लेखन करू शकता. तुमच्या आवडत्या कोणत्याही 2 विषयावरती वैचारिक लेखन करून बघा बोर्डाच्या पेपरला जाण्याआधी, किंवा आत्मकथन करू शकता. खालील मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मलेखन करा. जसे की मी एसटी बोलते. ओके, या सर्व मुद्द्यांच्या आधारे काय करा, कथालेखन करा. लॉकडाऊन काळात प्रथमच बंद, दळणवळण विस्कळीत, अल्प दरात सोयीचा प्रवास, 24 तास अखंड सेवा, लोकजीवनातील महत्त्व, अल्प दरात सोयीचा प्रवास, खेड्यापाड्यात सर्वदूर सेवा. ओके, त्यानंतर आहे सफाई कर्मचाऱ्यांचे मनोगत. सफाई कर्मचाऱ्यांचे मनोगत यावरती मुद्दे दिले आहेत, त्या मुद्द्यांवरती करा. श्रमप्रतिष्ठेचे संदेश, स्वच्छता ही सेवा, अखंड काम, कोरोना संकट काळातील आव्हाने, लोकांची मानसिकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी शाळा बोलते, समाज जीवनातील स्थान, धोकादायक जीवन, समाज मंदिर, विद्यार्थी हे जीवन, कोरोना काळातील स्थिती, हे सर्व लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचे आत्मकथन, अतिवापराचे दुष्परिणाम, सुयोग्य वापरताना घ्यावयाची काळजी, लोकप्रियता, वाढती गरज, मोबाईलची गरज. ओके, सर्व काही वाटतं. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो अन्नदाता शेतकरी मी आत्मकथन करायचे आहे. काळ्या आईवर प्रेम, आर्थिक चणचण, कर्जबाजारीपणा, सरकारी मदतीची गरज, मुलाबाळांची स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा, पावसातील अवलंबन. ओके, सर्व काही लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर प्रसंग लेखन असतं. यापैकी तुम्ही एक तर ह्यात वरील वैचारिक करा, आत्मकथन करा किंवा प्रसंग लेखन, या तीनपैकी कोणती एक कृती सोडू शकता. त्यामध्ये आहे माझं जंगल सफर, मनावर झालेला परिणाम. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो निरीक्षणातून गवसलेल्या नवीन गोष्टी, वनस्पती व प्राणी, जीवनाची विविधता. त्यानंतर आहे मानवी वस्तीपासून दूर गेल्यावर आलेला अनुभव. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लॉकडाऊन संपल्यानंतरचा शाळेचा पहिला दिवस यावरती करा. नाहीतर विद्यार्थी मित्रांनो वाचन प्रेरणा दिन यावरती करा. नाहीतर विद्यार्थी मित्रांनो मी फुलवलेली बाग यावरती करा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो मी बनवलेला पहिला पदार्थ यावरती देखील करू शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही जी काही IMPचं PDF होतं इथे संपलेलं आहे. आता मोस्ट IMP सांगतो व्हिडिओला एंड करण्याआधी, की तुम्हाला जे काही गद्य आहेत या PDF मध्ये मी जे काही गद्य करतो यामधील सर्व ओके मोस्ट IMP. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, मी या PDF जे काही देत आहे ना, या PDF मधील जसं की आता विभाग 1 मध्ये आहे, तुम्ही बोलाल सर सर्व परिचित आहे नेमकी IMP कोणता किंवा कोणता करायचा, सर्व करून ठेवा. कारण 2024चा पेपर जसा 12वीचा ऐकण्यात तर आलेला आहे की 12वीचा पेपर खूपच हार्ड झालेला आहे. ओके, खूपच हार्ड झालेला आहे. जर तुमचाही पेपर हार्ड गेला तर तुम्हाला कॉपीला चान्स नाही विद्यार्थी मित्रांनो, नाहीतर 50% स्टुडंट्स असतात. चला काय होणार नाही, जाऊयात कॉपी घेऊन जाऊयात, सर्व काही बघितलं, जो होगा देखा जाएगा. सो तुम्हाला काय करायचं आहे, मी जे काही सेक्शन 1 मध्ये परिचय दिला आहे सर्व परिचित पाठ करा. कवितांवरती आधारित जे काही प्रश्न आहेत ते सर्व पाठ करा. म्हणजे पहिले सेक्शन 2 मध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व पाठ करायचं आहे. विभाग 3 मध्ये देखील स्थूल वाचनाचे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाठ करायचे आहे. विभाग 4 मध्ये देखील तुम्हाला सर्व कृती सोडवून बघायच्या आहेत. ओके, आता विभाग 5 मध्ये काय असणार आहे, जो काही शेवटचा विभाग होता यामधील कोणत्याही तुम्ही प्रत्येक सेक्शन मधील प्रत्येक प्रश्नाच्या तुम्ही 2 किंवा 3 कृती सोडवून बघा. किती, 2 किंवा 3 कृती सोडवून बघा. जास्त नाही सांगणार कारण तुमच्याकडे वेळेचं नियोजन नाही किंवा वेळ कमी आहे. 2 किंवा 3 कृती प्रत्येक सेक्शन मधील प्रत्येक विभागामधील 2 किंवा 3 कृती सोडवून बघा. पेपर नक्की सोपा जाईल. ओके, सर्व विद्यार्थ्यांना तुमचा जो काही 1 मार्च 2024चा इयत्ता 10वीचा मराठीचा पेपर होणार आहे, सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो. या PDFचा शक्य तितका अभ्यास करा. PDF डाउनलोड करायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. आणि PDFसाठी आम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला टेक्स्ट टाकायचा आहे. बट मेसेज करताना साधा मेसेज करू नका. मेसेज करताना तुम्ही कुठून आहात, तुमचं नाव काय आहे, व्हिडिओमध्ये जे काही कोड आहेत ते, आणि तुम्हाला कोणतं PDF लागत आहे हे सर्व तुम्ही सेंड करा. सोबतच व्हिडिओला लाईक केला आहे, चॅनलला सबस्क्राईब केला आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही सेंड करा. ओके, आणि कमेंट केली असेल याचा स्क्रीनशॉट सेंड करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण अजून एक IMP व्हिडिओ घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुमची सर्वांची रजा घेतो. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.